नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. लांजा तालुक्यातील कुर्णे येथील सुरेश रामचंद्र पढे, वय वर्ष 45, राहणार कुर्णे लांजा या पौडाच्या खून प्रकरणातील आरोपीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घटनेनंतर अवघ्या 24 तासात मुसक्या आवळल्यात. शिवीगाळ केल्याच्या रागातून हा खून केल्याचं तपासात निष्पन्न झालंय. नंदकुमार रवींद्र पांचाळ, वय वर्ष 25, कुर्णे सुतारवाडी लांजा असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे. सोमवारी दिनांक 19 रोजी सुरेश पढे त्यांच्या राहत्या घरी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. याबाबत लांजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु मृत सुरेश पढे यांच्या अंगावर असलेल्या जखमा तसेच घटनास्थळावरील सांडलेल्या रक्तावरून हा मृत्यू नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असल्याचा पोलिसांना अंदाज वर्तवला. दरम्यान पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर तातडीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक नियुक्त करून त्यांना आवश्यक सूचना दिल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष भागणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय आंबेकर, दीपराज पाटील आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांनी केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घटनास्थळाचं निरीक्षण केलं. त्याआधी मृत्यू नैसर्गिक नसल्याच्या संशयावरून परिसरामध्ये सखोल चौकशी आणि तपास करून गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी नंदकुमार पांचाळ याला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र मृत सुरेश पढे याने आपल्याला शिवीगाळ केल्याच्या रागातून मनात राग धरत घरामध्येच त्याला जीवे मारल्याची कबुली दिली. असलम शेख, कोकण वार्ता न्यूज, रत्नागिरी. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.